नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे शिक्षणाचा कट्टा या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या महाराष्ट्रातील महिला आहेत, महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या महिलांना महिन्याला 1,500 रुपये सरकार देणार आहे, असं या योजनेचं स्वरूप आहे. पण मित्रांनो, एक अत्यंत महत्वाची माहिती आहे, हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका. महत्वाची माहिती म्हणजे मित्रांनो, या योजनेचे अद्यापही वेबसाईटवर पोर्टल अद्यापही दिलेले नाहीये. महाराष्ट्र सरकारने पोर्टल याबद्दलचे पोर्टल दिलेले नाहीये. पोर्टल म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकत नाही. ऑनलाईन म्हणजे वेबसाईटवर जाऊन तुम्ही याचे अर्ज करू शकत नाही. तुम्हाला यासाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन किंवा तुम्हाला नारी शक्ती दूत ऍप हे ऍप इन्स्टॉल करून तुम्हाला तुमच्या माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फक्त फॉर्म जमा करून घेतलेले आहेत आणि अद्यापही तुमचे फॉर्म भरले गेलेले नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. ही एक अत्यंत महत्वाची सूचना आहे. बऱ्याचशा लोकांनी फक्त फॉर्म जमा करून घेतलेत, अद्यापही ते सबमिट झालेले नाहीत, ही महत्वाची सूचना आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचं म्हणजे काय यामध्ये की या योजनेसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात तर ते डॉक्युमेंट कोणते आहेत. मित्रांनो, युट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत, पण त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत. आपण जे डॉक्युमेंट सांगणार आहोत त्या व्यतिरिक्त तुम्हाला एकही डॉक्युमेंट या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लागणार नाही. महत्वाचं नंबर 1 चा डॉक्युमेंट आधार कार्ड, नंबर 2 बँकेचं पासबुक, नंबर 3 तुमचा फोटो, हे कंपल्सरी 3 डॉक्युमेंट. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला कोणासाठी लागणार आणि कोणासाठी नाही लागणार. उत्पन्नाचा दाखला हा ज्या महिलेचं राशन कार्ड मध्ये नाव नाहीये, पिवळे किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड नाहीये आणि त्या व्यक्तीचं त्या महिलेचं त्या राशन कार्ड मध्ये नाव नाहीये, त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. 2 लाखाच्या आत तुम्हाला इन्कम काढायचंय आणि उत्पन्नाचा दाखला तुम्हाला नाव नसल्यास लागणार आहे. तर तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही. नंबर 3 किंवा नंबर 4 महत्वाचा डॉक्युमेंट्स डोमासाईल सर्टिफिकेट कोणाला लागणार. डोमासाईल सर्टिफिकेटलाच आपण मराठीमध्ये रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो. तर रहिवासी प्रमाणपत्र हे ज्या व्यक्तीचा जन्माचा दाखला नसेल त्याच्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट लागणार, किंवा तुमच्याकडे जन्माचा दाखला आणि डोमासाईल म्हणजे रहिवासी सर्टिफिकेट या दोन्ही गोष्टी नाहीयेत तर तुमच्यासाठी टीसी तुम्ही यासाठी यामध्ये अपलोड करू शकता. हे झाले मित्रांनो महत्वाचे 4 ते 5 डॉक्युमेंट. आणि एक शेवटचं डॉक्युमेंट म्हणजे हमीपत्र. हमीपत्र देणं का महत्वाचं आहे तर हमीपत्र म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2 लाखाच्या आत आहे याबद्दलची तुम्ही सरकारला हमी देत आहात आणि त्यावर तुम्ही तुमची सही करत आहात. यासाठी हमीपत्र सरकारने मागून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हमीपत्रही अपलोड करायचं आहे. हमीपत्राची पीडीएफ तुम्ही गुगलवर टाकूनही तुम्ही तुमचं हमीपत्र डाउनलोड करू शकता. हमीपत्रामध्ये तुम्हाला कोणतीच माहिती भरण्याची गरज नाही, त्यावर फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि सही करायची आहे. त्यानंतर आता या योजनेचा अर्ज कशा प्रकारे करायचा. बऱ्याचशा नागरिकांची अजूनही बऱ्याचशा नागरिकांनी यासाठी अर्ज केलेले नाहीत. यासाठी फक्त लोकांनी फॉर्म जमा करून घेतलेले आहेत. तर या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्राची तुम्हाला गरज नसेल, तुमच्याकडे जर टीसी किंवा जन्माचा दाखला असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये. तुम्ही घर बसल्या तुमच्या घरच्या घरी मोबाईलवर या योजनेसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, फोटो, बँकेचं पासबुक आणि राशन कार्ड, टीसी किंवा जन्माचा पुरावा आणि हमीपत्र तर तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरच्या घरी लगेच यासाठी अर्ज करू शकता. पण जर तुमच्याकडे टीसी आणि जन्माचा दाखला नाहीये तर तुम्हाला यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट, रहिवासी सर्टिफिकेट काढावंच लागणार. आणि जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे. आता अर्ज कसा करायचा तर मित्रांनो सिंपली आहे. तुम्हाला नारी शक्ती दूत ऍप अशा प्रकारचं ऍप आहे, ते नारी शक्ती दूत ऍप हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचंय. खूप सोपी पद्धत आहे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून ऍक्सेप्ट करून ओटीपी घ्यायचंय आणि लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचंय, नाव दिलेली माहिती व्यवस्थित भरायची आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्या नंतर सगळ्यात खाली कोपऱ्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे नारी शक्ती दूत ऍप, त्या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि तुम्हाला तेथे माझी लाडकी बहीण यासाठी अर्ज करा असा सिंपली ऑप्शन दिसेल.
त्यावर क्लिक केल्याच्या नंतर अशी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये याबद्दलची माहिती दिलेली आहे की तुम्ही तुमचं नाव काय आहे, तुमचं जन्मतारीख काय आहे, तुम्ही विवाहित आहात का, तुम्ही यापूर्वी एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, होय किंवा नाही, अशा प्रकारचं सिंपली आहे. तुमचा पत्ता टाकायचा आहे. अशा प्रकारची एक सोपी माहिती भरल्याच्या नंतर खाली यासाठी डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन आहे. डॉक्युमेंट तुम्ही 5 MBच्या आतमध्ये साईज असणारे डॉक्युमेंट यासाठी तुम्ही अपलोड करू शकता. एक नंबरलाच आहे तुमचं आधार कार्ड मागून पुढून दोन्ही साईडने तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे. यासाठी अगोदरच आधार कार्डची झेरॉक्स काढून घ्या आणि ते तुम्हाला अपलोड करायचे. त्यानंतर आहे जन्माचा दाखला, त्यानंतर आहे राशन कार्ड किंवा इन्कम, त्यानंतर आहे बँकेचं पासबुक आणि हमीपत्र अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट यावर ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्याच्या नंतर जे पेज तुमच्या समोर येईल त्याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुमच्या जवळ ठेवायचा आहे. मित्रांनो, त्याची प्रिंट काढून ठेवा आणि तो फॉर्म तुमच्याकडेच ठेवा. हा फॉर्म तुम्हाला कुठेही जमा करण्याची गरज नाहीये. अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करू शकता. अत्यंत सोपी पद्धत आहे. जास्तीचे अतिरिक्त पैसे तुम्हाला कोणालाही द्यायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करून ठेवा. धन्यवाद.